गुड मॉर्निंग. कशा आहेत? बरे आहेत ना? yesterday we have studied काय की triangle and all the height, base, area of the different types of triangle, right angle triangle, equilateral triangle. So today we are going to study हे लेखी उदाहरणं, written examples. हे बघा, दिलेलं उदाहरण 3 मार्काला येतं किंवा 4 मार्काला येतं. मेजर्स ऑफ अँगल ट्रायंगल आर इन एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन. द मेजर्स ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स. मेजर स्मॉलेस्ट अँगल किती आहे? 5 टाइम्स ऑफ कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे डी. स्मॉलेस्ट अँगल 5 टाइम्स, बरोबर. स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स ऑफ कॉमन डिफरन्स. फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. मेजर्स ऑफ ऑल ट्रायंगल. मेजरमेंट्स, सम ऑफ द मेजरमेंट ऑफ द ऑल अँगल विल बी इक्वल टू 180 डिग्री, बरोबर की नाही? परंतु इथं स्मॉलेस्ट अँगल किती दिलाय? 5 टाइम्स कॉमन डिफरन्स म्हणजे 5D, बरोबर. 5 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय बाय डी. डी म्हणजे कॉमन डिफरन्स. Therefore, solution, we know that sum of angle of triangle is 180 degree. है की नाही? सम म्हणजे 3 कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. हे बघा, 180 अंश. मग आता या ठिकाणी 3 कोण दिलेले आहेत. ए हा पहिला कोण, दुसरा ए प्लस डी आणि तिसरा ए प्लस 2D. 1 2 3 इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. मग ह्या ए चं माप काढायचं, ए प्लस डी चं माप काढायचं आणि ए प्लस 2D चं माप काढायचं. याच्यावरून तिन्ही कोणाचं माप आपल्याला जमेल. मग आता यांची बेरीज करायची. ए प्लस डी प्लस ए प्लस 2D म्हणजे 3A प्लस 3D इज इक्वल टू 180. 3 कॉमन निघाला, बरोबर. ए प्लस डी इज इक्वल टू 180 म्हणून ए प्लस डी इज इक्वल टू किती झाला? 60. हे 3 मल्टिप्लाय म्हणून तिकडे गेले, भागिले झाले. 180 भागिले 180 अपॉन 3 म्हणजे 3 1 जार 3 3 6 जार 18 3 0 जार 0. 3 1 3 3 6 18 आणि 3 0 0 60. ए प्लस डी चं व्हॅल्यू किती झाली? 60 डिग्री. मग आता हे पहिलं इक्वेशन झालं. अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन म्हणजे त्यांनी काय अट दिलेली आहे? स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स डिफरन्स, नाही का? 5 टाइम्स. स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स कॉमन डिफरन्स म्हणजे ए इज इक्वल टू 5D. हे दुसरं इक्वेशन, बरोबर. ए इज इक्वल टू किती? 5D. हे दुसरं इक्वेशन. पहिलं इक्वेशन ए प्लस डी 60 डिग्री. दुसरं इक्वेशन ए इज इक्वल टू 5D. मग आता ए प्लस 5D मग ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये पुटिंग द व्हॅल्यू नाव सबस्टिट्यूशन ऑफ ए इज इक्वल टू 5D. ए ची किंमत 5D आहे ना. मग या इक्वेशन नंबर 1 मध्ये घ्यायचं. ए प्लस डी इज इक्वल टू 60. ए ची किंमत किती? 5D म्हणजेच काय? 5D. एच्या ठिकाणी 5D प्लस डी इज इक्वल टू 60. 5D आणि 1D किती झाला? 6D. 6D इज इक्वल टू 60, बरोबर. आणि मग डी इज इक्वल टू हे 6 इकडे गेल्यावर भागिले झाले की नाही. मग डी इज इक्वल टू 60 भागिले 6. 6 1 जार 6 6 1 जार 6 6 0 0. 6 1 6 6 1 6 6 0 0. डी ची किंमत किती आली? 10 आली. मग नाव सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 2. या दुसऱ्या इक्वेशन मध्ये डी ची व्हॅल्यू ठेवायची. ए इज इक्वल टू 5D, बरोबर. डी इज इक्वल टू 10. देन ए प्लस 2D म्हणून ए ची किंमत किती झाली आपली? 50 झाली ना. ए इज इक्वल टू किती झाली? 5 × D
ए इज इक्वल टू 5d, ए इज इक्वल टू 5 इंटू 10, ए इज इक्वल टू 50 डिग्री. कारण डी ची किंमत किती आहे 10, म्हणून ए इज इक्वल टू 5d, डी 5 इंटू 10 इज इक्वल टू 50. ए ची किंमत किती आली 50 डिग्री आली. मग आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची ए प्लस 2d इज इक्वल टू 50 आहे की नाही. मग ए ची किंमत किती 50, 50 अधिक 2d बरोबर, 50 अधिक 2d, डी ची किंमत 10, 50 अधिक 20, 50 अधिक 20 बरोबर 70. म्हणजेच ए प्लस 2d ची किंमत किती आली 70 आहे की नाही. याची किंमत किती आली 70 अंश आणि ए ची किंमत किती आली 50 अंश. ए ची किंमत आणि ए प्लस डी ची किंमत किती आली, ए प्लस डी ची किंमत 60 अंश, ए प्लस डी 60 अंश. अशा प्रकारे किमती काढायच्या. हे बरोबर पुढे पुढे लिहिलेलं आहे. तुम्ही खाली खाली लिहून घ्या किंवा असंच लिहा मॅथ मध्ये. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ओके.